सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राज साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांची भक्कम साथ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे सोबत असल्यामुळे प्रचारामध्ये प्रचंड उत्साहात आणि चांगल्या वातावरणात आम्हाला रिस्पॉन्स मिळतोय आणि जे प्रश्न आहेत लोक सांगतात मांडतात आम्ही त्यांना उत्तरं पण देतोय। मागे आम्ही जी कामं केली आहेत ती त्यांना दाखवतोय आणि एक लोकांमध्ये खूप ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे। एकीकडे आमदार अमित साटम यांचा मेळावा आहे आणि तुम्ही देखील मनसेकडून रिंगणात उतरलेला आहात, कशी ही लढाई होईल काय सांगायला? ही लढाई एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राजसाहेब ठाकरे यांचा एक सामान्य घरातला कार्यकर्ता विरोधात लाडका मेव्हणा अशीच होणार आहे। कोणत्याही क्रायटेरिया नसताना फक्त एक आमदाराचा मेव्हणा हा क्रायटेरियामुळे ज्यांना नगरसेवक मिळतं आणि कोणता विकास न करताना परत मतं मागायला जातात त्यावेळेला जनता कशी लाथाडते ह्या निवडणुकीत त्यांना बघायला मिळेल। दिवस फार कमी आहे, असं मध्ये 15ला वोटिंग होणार आणि 16ला निकाल कसा पाहता या प्रभागामध्ये कोणाचा वाटून? महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उभाटा पक्षाने मला जी उमेदवारी दिलेली आहे मी मागे जी कामं केलेली आहेत किंवा मागची 2024ची विधानसभा लढल्यानंतरसुद्धा मी कार्यरत राहिलो, जनतेमध्ये राहिलो, त्यामुळे लोकांचा प्रतिसाद हा 100% ठाकरे बंधूंचा उमेदवार म्हणून माझ्यासोबतच आहे। आमचे कार्यकर्ते घरोघरी पोचलेले आहेत, लोकांचे प्रश्न मी मागच्या 2 महिन्यापासून मांडतोय आणि त्यामुळे आमचा जो बॅलेट क्रमांक आहे तो 1 असल्यामुळे 1 नंबरला आम्हीच राहणार आहोत। उमेदवार म्हणून माझे पाय जमिनीवर आहेत, त्यामुळे किती मतांनी निवडून येणार त्यापेक्षा मराठी माणसाचा विजय ह्या प्रभागामध्ये होईल आणि ठाकरे बंधूंचाच उमेदवार ह्या प्रभागामधून निवडून येईल।